नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नऊवारी राजलक्ष्मी साडीची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत। पिवळ्या रंगाची अशी ही साडी घेतलेली आहे मी आणि ही नऊवार साडी आहे। अस्तर घेतलेला आहे। तर या साइजमध्ये साधारण 38 इंच ते 39 इंच उंचीची साडी आपण इथे बनवणार आहोत। याकरता इथे साधारण 2.25 मीटर मी फॅब्रिक घेतलेला आहे। अस्तरसाठी फॅब्रिक 4 फोल्डमध्ये ठेवलेला आहे आणि इथे 39 इंच आपण उंचीसाठी मार्किंग करणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने उंचीसाठी 39 इंचावरती पहिलं मार्किंग करून घेतलं आणि आता आपल्याला पट्टीच्या साहाय्याने किंवा स्केलची मदत घेऊन इथे अशा पद्धतीने सरळ रेष आखून घ्यायची आहे। सरळ रेष आखून घेतल्यानंतर आता माझ्याकडची बाजू बंद आहे। आपल्याला काय करायचं आहे, हिपचा 4th पार्ट घ्यायचा आहे। तुमचं जे पण हिपचं मेजरमेंट आहे त्याला भागिले तुम्हाला इथे 4 करायचं आहे। तर हिपचं मेजरमेंट आहे 32 इंच भागिले 4 करून आपल्याला जे उत्तर येते ते आहे 8 इंच। आता आपल्याला काय करायचं आहे, 8 इंच हे आपलं परफेक्ट मेजरमेंट आहे, पण आपल्याला या साडीमध्ये जराशी लूजिंग ॲड करायला लागते। तर आपण काय करणार आहोत, अशा पद्धतीने लूजिंग ॲड करून आपण 11 इंचावरती मार्किंग केली। 3 इंच लूजिंग जे आहे आपण इथे ॲड केलेली आहे, प्लस किती 3 इंच आपण इथे घेतलेला आहे 8 अधिक 3 असं अशा पद्धतीने 11 इंचावरती मार्किंग करून घेतलं। त्याचबरोबर आता आपल्याला काय करायचं आहे, 11 इंच परत एक मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला आसनचं मेजरमेंट घ्यायचं आहे किंवा क्रच एरिया जो आहे आपला त्यासाठी एक रेष आखून घ्यायची। सेम अशा पद्धतीने मी खाली देखील एक मार्किंग करून घेतलं 11 इंचावरती आणि ही रेष जी आहे ती आपण पुढे वाढवून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, सीट घेरचा 3रा भाग करून घ्यायचा आणि त्याचं मेजरमेंट आपल्याला क्रच एरियाचं मेजरमेंट म्हणून इथे घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी एक मार्किंग केलं। 11 इंच अधिक आपल्याला याच्यामध्ये सीट घेरचा 3रा भाग अधिक आपल्याला 1 ते 1.5 इंच असं मार्किंग करायचं। तर अशा पद्धतीने मी 1 ते 1.5 इंच इथे वाढवून घेतलेला आहे, म्हणजे साधारण 12 ते 12.5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे इथे अशा पद्धतीने। कारण उंची भरपूर आहे, तब्येत जरी नसली तर उंची जास्त असल्यामुळे आपण 12 ते 12.5 इंचावरती मार्किंग केलं। जे आकार इथे करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि जे आकारासाठी जी लाईन घेतलेली आहे ती 2 इंच आपण 2 ते 2.5 इंच पुढे वाढवून घेतली। त्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला मार्किंग करायचं आहे बॉटमसाठी। तर इथे मी साधारण पहा अशा पद्धतीने मार्किंग केलं आहे। 7 इंचचा बॉटम जो आहे आपल्याला रेडी ठेवायचा आहे, प्लस त्यामध्ये 1 ते 1.5 इंच मार्जिन अशा पद्धतीने तिरकस जी आहे रेष आपल्याला जोडून घ्यायची आहे। तुमचा जो पण पायाचा घेर आहे किंवा बॉटमचा जो साईज आहे तो तुमच्यावरती अवलंबून असणार आहे। सलवारचा जो पार्ट आहे तो कट केला। आता पदर अशा पद्धतीने मी डबल घडी करून घेतलेली आहे। माझ्या उजव्या हाताला पदर घेतलेला आहे, साडी सरळ ठेवलेली आहे, माझ्या उजव्या हाताला पदर ठेवून डबल घेतलेला आहे पदर। पूर्ण उंची अधिक पूर्ण उंची अधिक 15 इंच म्हणजेच 38 अधिक 15 इंच अशा पद्धतीने मी खालच्या बाजूने मार्किंग केलं आणि वरच्या बाजूने आपण फक्त 38 अधिक 38 असं 2 वेळा मार्किंग करून तिरकस रेष आखून घेतली आणि पदर कट करून घेतला। आता जिथे तिरकस रेष आपण आखून घेतली तिथून परत मी फॅब्रिक डबल फोल्डमध्ये ठेवलं आणि अशा पद्धतीने आपल्याला सलवारचे 2 पार्ट जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत। सलवारचा पार्ट मी ठेवून घेतला आणि फॅब्रिक अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, की आपल्याला काष्ट्याचं कटिंग करायचं आहे। आपला पदर कट करून झाला आणि त्यानंतर परत मी फॅब्रिक अशा पद्धतीने डबल फोल्ड ठेवलं, काठावरती काठ ठेवला आणि डबल फोल्ड करून घेतलं। आता काष्ट्याची रुंदी किती असावी, तर काष्ट्याची रुंदी जी आहे ती साधारण 15 इंचापर्यंत पुष्कळ असते। तर काष्ट्याची रुंदी 15 इंच मार्किंग करून घेतलेली आहे आणि प्लस त्याच्यामध्ये पूर्ण उंची सलवारची पूर्ण उंची अधिक 5 ते 6 इंच अशी काष्ट्याची उंची घ्यावी। सर्व साईजमध्ये 5 ते 6 इंच काष्ट्याची उंची वाढवून घ्यावी। अशा पद्धतीने काष्ट्याचं फॅब्रिक जे आहे कट करून घेतलं। त्यानंतर आता पहा, काठाच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला समोर मी जे आकार देऊन घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हे फॅब्रिक आपण फिरवून घेतलं। आता त्यानंतर जो खालचा भाग आहे तिथून टेप तिरकस ठेवायचा आणि 4 ते 5 इंचावरती मार्किंग करून असा काष्ट्यासाठीचा गोल आकार देऊन घ्यायचा। इथे लक्षात घ्यायचं आहे की साडीचं फॅब्रिक जे आहे दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर म्हणजे काठावरती काठ ठेवून घ्यायचा आणि त्यानंतरच जे आकार आणि खालचा गोल आकार जो आहे त्याची कटिंग करायची। अशा पद्धतीने दोन्ही काष्ट्यांचं आपलं कटिंग झालेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये मी पूर्ण स्टिचिंग देखील दाखवलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला नऊवारी साडी जी आहे ती कशी शिवायची हे अगदी
साध्या सोप्या पद्धतीने समजून जाईल। आता आपला पदर, दोन्ही काष्टे आणि त्याचबरोबर सलवारचे पार्ट कट करून झालेले आहेत। त्यानंतर जेवढी पण साडी आपली उरलेली आहे ती मी अशा पद्धतीने त्याच्या निऱ्या घालून घेतलेल्या आहे। 5-5 इंच अंतराच्या मी निऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि सुरुवातीचं जे पहिलं अंतर आहे ते मी साधारण 5 इंच सोडून एकावर एक अशा निऱ्या ठेवून घेतलेल्या आहेत। व्यवस्थित पिनने सिक्युअर करून घेतलं आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, साडीची पूर्ण उंची जी आहे ती घ्यायची आहे। आता तुम्ही जेवढ्या उंचीची साडी बनवाल असाल तेवढीच उंचीची पहिली या निरीसाठी तुम्हाला मार्किंग करायची। आता पहा, इथे फॅब्रिक मी व्यवस्थित मूव्ह करून घेत आहे। तर आपल्याला पहा 38 इंचाची साडी जी आहे तयार करायची आहे, पण इथे उंची घेताना मी 1 इंच जास्त घेणार आहे। काय होतं की कटिंगमध्ये कधी साडी वर खाली होऊन जाते, त्यामुळे आपल्याकडे 1 इंच तरी फॅब्रिक एक्स्ट्रा असावं जेणेकरून आपल्याला ते ॲडजस्ट करता यावं। तर 39 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं। त्यानंतर आता पहा, हे मार्किंग करून घेतल्यानंतर पहिली निरी सोडून काय करायचं आहे, हे पहा, पहिली निरी सोडून 3 इंचावरती आपल्याला एक मार्किंग करायचं। त्यानंतरच्या दुसऱ्या निरीवरती आपल्याला 3 इंचावरती एक मार्किंग करायचं। तिथून खाली त्या मार्किंगच्या खाली परत पुढच्या निरीवरती येणाऱ्या पुढच्या निरीवरती तुम्हाला 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित। असंच आपल्याला जेवढ्या पण आपण निऱ्या घेतलेल्या आहेत साडीच्या, तर सर्व निऱ्या एकाखाली एक 3-3 इंचावरती मार्किंग करत जायचं आहे। एक लक्षात घ्यायचं, पुढचं मार्किंग ज्यावेळी आपण करत आहोत पुढच्या निरीवर, तर पहिल्या मार्किंगच्या खाली एक्झॅक्टली पुढच्या निरीचं 3 इंचाचं मार्किंग येईल। असं सर्व निऱ्यांवरती मी शेवटपर्यंत 3-3 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि जिथे शेवटची निरी येणार आहे तिथे 3 इंचाचं मार्किंग करून घेतलं दाखवल्याप्रमाणे। इथे तुम्हाला कोणाच्या मदतीची गरज लागेल किंवा तुम्ही पिनने सिक्युअर करून देखील फॅब्रिक घेतलं तरी चालणार आहे। तर हे पहा, इथे माझं शेवटची निरी आलेली आहे आणि तेवढं फॅब्रिक एक्स्ट्रा उरलं। 3 इंचाचं इथे आपलं मार्किंग झालेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, निऱ्या ओपन करायच्या आणि हे जे मार्किंग आहेत 3-3 इंचाचे आपले, ते अशा पद्धतीने क्रॉसमध्ये कनेक्ट करायचे आहेत। हे पहा, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित साडी उलगडून घ्यायची आणि क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचे आहे। टेबलवरती केलं किंवा तुम्ही जर खाली बसून देखील मार्किंग केलं तरी चालणार आहे। शेवटच्या निरीपासून पहिल्या निरीपर्यंत अशा पद्धतीने हे पूर्ण मार्किंग माझं झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला या मार्किंगवरती ही जी साडी आहे ती कट करून घ्यायची। खूप मोठी साडी आहे, नऊवारी साडी आपण बनवत आहोत आणि छान पूर्ण घेर, साधारण आपल्याला राजलक्ष्मी साडी जी आहे ती बनवण्यासाठी जास्त निऱ्या लागतात, जेणेकरून त्याचा जो घोळ आहे तो खूप सुंदर दिसतो। पूर्ण साडी मी कट करून घेतली आणि अशा पद्धतीने एवढा असा घेर जो आहे साडीला आलेला आहे। आता त्यानंतर अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने आपण चणी साडीच्या प्लेट घेतो त्याच पद्धतीने पहिली प्लेट जी आहे ती उचलून घ्यायची आणि थोडासा तिरकस जो आहे हा भाग येतो पहिल्या प्लेटचा आणि फॅब्रिक जे आहे ते वरच्या बाजूने थोडं जास्त राहतं, हे प्रत्येक साडीमध्ये राहतं। तर अशा प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत। पहिल्या निरीची जी रुंदी आहे तीच वरच्या निरीपर्यंत तुम्हाला रुंदी ठेवायची आणि पहा, इथे मी व्यवस्थित पिनने सिक्युअर करून घेतलं। पण इथे तुम्ही लक्षात घ्या की मी इथे ज्या प्लेट्स आहेत त्या एकावर एक ठेवलेल्या आहेत आता, पण ज्यावेळी आपण स्टिच करतो त्यावेळी आपल्याला ह्या निऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित सरकवून घ्यायच्या आहेत। तर हा जो पार्ट आहे मी इथे तुम्हाला कळावा याकरता फास्टमध्ये दाखवला। आता त्यानंतर मी या निऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित सेट करून घेणार आहे। आता आपण स्टिचिंगकडे वळूयात। तर पहा, अशा पद्धतीचे एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे बॉटमसाठी, जो आपला सलवारचा पार्ट आहे त्याच्या वरच्या बाजूला आपण साधारण 7 ते 8 इंच फॅब्रिक जे आहे ते वाढवून घेणार आहे। मेन फॅब्रिक अशा पद्धतीने साडीला जॉईंट करून घेतलं, वरच्या बाजूने काठ जे होते ते कट केले, मेन फॅब्रिक एक्स्ट्रा जोडून घेतलं। त्यानंतर आता आपल्याला सलवारचा पार्ट ठेवायचा आहे मेन फॅब्रिकवरती आणि अशा पद्धतीने पहा, अर्धा इंच फोल्ड करायचं फॅब्रिक आणि बॉटम स्टिच करून घ्यायचं आहे पहिल्यांदा। त्यानंतर जे आकारापर्यंत स्टिच करून घ्यायचं सरळ, त्यानंतर जे आकाराच्या वरती काय करायचं आहे, आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या। आता ह्या प्लेट्स कशा घ्यायच्या हे देखील तुम्हाला मी पुढे दाखवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघत राहा। याने काय होतं की जो घोळ आहे तो खूप छान येतो, सलवारचा प्रॉपर नऊवारी नेसल्यासारखी दिसते। तर पहा, जे आकारापर्यंत मी व्यवस्थित
सरळ जे आहे ते शिवून घेणार आहे फॅब्रिक. ॲज इट इज तुम्हाला फॅब्रिक जे आहे ते जे आकारापर्यंत व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे. कुठेही इथे तुम्हाला प्लेट नाही घ्यायची. आता जे आकारापर्यंत दोन्ही बाजूंनी शिवून घेतलं आपण फॅब्रिक, आता पुढची स्टेप आपली काय असणार आहे तर वरचा जो भाग आहे तो अस्तरला अटॅच करून घ्यायचा. वरचा भाग मी अस्तरला अटॅच करून घेतला आणि जेवढा पण एक्स्ट्रा मेन फॅब्रिकचा पार्ट आहे त्याच्या अशा पद्धतीने प्लेट्स घ्यायच्या. प्लेट्सचे डायरेक्शन वरच्या बाजूने असेल. हे पहा, व्यवस्थित दोन्ही बाजूंनी सारख्या अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत. हवं तर तुम्ही इथे प्लेट्सला पिनने सिक्युअर केलं तरी देखील चालणार आहे. त्यानंतर स्टिच करून घ्यायचं हे फॅब्रिक दोन्ही बाजूंनी. तर पहा, मी परत एकदा दाखवते तुम्हाला की कशा मी प्लेट्स घेतलेल्या आहेत. एकाखाली एक अशा व्यवस्थित प्लेट्स घेतल्या. दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला प्लेट्सचं डायरेक्शन वरच्या बाजूने ठेवायचं आणि दुसरा पाय देखील जो सलवारचा दुसरा पार्ट आहे तो देखील आपल्याला असाच स्टिच करायचा आहे. एक एक पार्ट मी इथे तुम्हाला शिवून दाखवलेला आहे. दुसरा पार्ट सेम ॲज इट इज आपल्याला असाच शिवायचा. प्लेट्स पहा, मी परत रेडी करून घेतल्या, थोड्याशा पसरून घेतल्या. वरच्या बाजूला एक्स्ट्रा फॅब्रिक येते कट करून टाकायचं. छान अशा प्लेट्स आपल्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि प्लेट्सचं जे खालचा पार्ट आहे तो व्यवस्थित राजलक्ष्मीचा वरच्या बाजूला आपण घेतला आणि पिनने सिक्युअर करून घेतलेला आहे. सलवारचे दोन्ही पार्ट रेडी करून घेतले. सलवारचे दोन्ही पार्ट रेडी करून घेतल्यानंतर आता आपण साडीची फिटिंग करणार. तर पहा, सुरुवातीला एक काष्ट्याचा पार्ट घेतलेला आहे मी आणि काष्टा इथे पाहू शकता. काष्ट्याचं मेन फॅब्रिक सरळ आहे. आता मी जो सलवारचा पार्ट घेतला त्याच्या डाव्या बाजूला आपण काष्टा लावून घेतला. साधारण खालच्या पायापासून 4 ते 5 इंच आपण सरळ शिवून घेतलं आणि मधल्या पार्टवरती आपल्याला प्लेट्स घ्यायच्या. जे आकार देखील सरळ स्टिच करून घ्यायचा. सलवारचा दुसरा पार्ट घेतला, त्यावरती आता आपल्याला पदर अटॅच करायचा. पदर अटॅच करताना कसा अटॅच करायचा आहे तर पदराचा जो मोठा भाग आहे 15 इंच 38 इंच अधिक 15 इंच तो भाग घेतला. तिरकस भाग, तो भाग बघा अशा पद्धतीने सलवारचा जो उजवा आसनचा भाग आहे तिथे घ्यायचा आणि साधारण पहा जे आकारापासून खाली 5 ते 6 इंच अशा पद्धतीने सर्व प्लेट्सचं डायरेक्शन वर घेऊन पूर्ण पदर आपल्याला अटॅच करायचा आहे. प्लेट्सचं डायरेक्शन वर राहील वरच्या बाजूने आणि साधारण वरच्या बाजूने 1 इंच खाली हा पूर्ण पदर अटॅच करायचा. कसा करायचा तो पण पाहूयात. त्याआधी आपण इथे काष्टा कसा जॉईंट करायचा ते पाहणार आहोत किंवा काष्ट्याला प्लेट्स कशा घ्यायच्या. तर जे आकारापर्यंत मी व्यवस्थित असं ॲज इट इज शिवून घेतलं. आता त्यानंतर खालचा जो भाग आहे तो शिवून घेऊयात आपण. तर हे पहा, एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून टाकलं. त्यावरती आता पहा जो काष्टा आहे त्याचा काठ आणि सलवारचा काठ एकावर एक ठेवून घेतला. त्यानंतर 5 इंच साधारण मी शिवून घेतलं सरळ. आता तिथून पुढे मी प्लेट्स घ्यायला सुरुवात केली. प्लेट्सचं डायरेक्शन वरच्या बाजूला राहील अशा पद्धतीने प्लेट्स घेतल्या. इथे लक्षात घ्यायचं आहे हे वरच्या बाजूला प्लेट्सचं डायरेक्शन घेतलेलं आहे. इथे कुठेही जे आकारापर्यंत आपलं फॅब्रिक जे आहे व्यवस्थित पुरलं पाहिजे, फॅब्रिक कुठे कमी होणार नाही याची काळजी घेऊनच शिवायचं आहे आपल्याला. तर बघा सुंदर अशा सर्व प्लेट आपण घेतल्या आणि इथे पाहू शकता छान असा काष्टा जो आहे आपला इथे जॉईंट झालेला आहे. आता उजवा भाग घेतलेला आहे. सलवारचा दुसरा जो भाग आहे त्याचा उजवं आसन घेतलं मी. आता त्यानंतर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने हे पहा 5 इंच खाली साधारण जे आकाराच्या खाली 5 इंचावरती पदर जोडायला सुरुवात करायची. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की छोट्या छोट्या अशा प्लेट्स आपण इथे घेतलेल्या आहेत आणि सर्व प्लेट्सचं डायरेक्शन जे आहे ते वरच्या बाजूला किंवा सर्व प्लेट्सची दिशा जी आहे अगदी मराठीत शुद्ध सांगायचं झालं तर वरच्या बाजूने प्लेट्सचं तोंड जे आहे ते वरच्या बाजूने घेऊन जे आकारावरती तुम्हाला फक्त प्लेट व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची आहे. इथे पूर्ण पदर जो आहे तो अशाच पद्धतीने आपल्याला एकाखाली एक प्लेट्स घेऊन अटॅच करून घ्यायचा आणि वरच्या बाजूला साधारण अर्धा ते 1 इंच जागा आपल्याला तशीच सोडायची. जिथे आपण पदर अटॅच केला त्याच भागावरती आपल्याला काष्ट्याचा भाग दुसरा जो काष्टा आहे तो देखील जोडून घ्यायचा आहे. इथे तुम्ही लक्षात घ्या पदर
सरळ ठेवलेला आहे, काष्ट्याचा फॅब्रिक देखील आपण सरळ ठेवलेला आहे, म्हणजे मेन फॅब्रिक सरळ. नऊवारी साडी जॉईन करताना लक्षात घ्यायची गोष्ट, दोन्ही काष्टे सरळ जोडायचे, पदर देखील सरळ जोडायचा आहे आपल्याला. आणि आता या पूर्ण साडीमध्ये जो भाग आपण उलटा जोडणार आहे तो भाग मी तुम्हाला सांगते. तर कोणता भाग जोडायचा, दोन्ही आपण इथे पाहू शकता. दोन्ही काष्टे तयार झाले, पदर जोडून झाला. आता आपल्याला घ्यायचे आहेत प्लेट्स. तर प्लेट्स बघा, ज्या बाजूला आपण पदर जोडला त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला जे आसन मिळतं त्या आसनवरती आपल्याला प्लेट्स जोडून घ्यायच्या, म्हणजे डाव्या आसनच्या भागावरती. खालपासून वरपर्यंत जे आकारापर्यंत सरळ जोडायचं. आता इथे जे आकार मी प्लेट्सला द्यायचा राहिला आहे किंवा कट करायचा राहिला आहे तो पण मी कट करून घेतला. प्लेट्स जोडायला सुरुवात केलेली आहे. प्लेट्स जोडताना अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या. प्लेट्समध्ये कुठेही तुम्हाला चुन्या येणार नाही आहेत. पूर्ण प्लेट्स ज्या आहेत त्या इथे जोडून झालेल्या आहेत. वरचं एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून टाकायचं आहे. आणि त्यानंतर दोन्ही सलवारचे पार्ट हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून आपल्याला दोन्ही जे आकार जे आहेत ते जोडून घ्यायचे. त्यानंतर सलवारला ज्या पद्धतीने फिटिंग करतो तशी फिटिंग करायची. आता पहा, जो घोळ आहे आपला किंवा राजलक्ष्मी घेर जो आहे तो कसा जॉईन करायचा, तर पुढच्या बाजूने जो पार्ट आहे त्याचा सेंटर करून घ्यायचा. डाव्या बाजूने अर्ध्या भागाचा सेंटर करून घ्यायचा आणि तिथे ह्या प्लेट्स आपल्याला सेंटरवरती जॉईंट करून घ्यायच्या वरच्या बाजूने. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, जो काष्टा आहे तो वरपासून खालपर्यंत साधारण कमरेपासून खाली 5 इंच ते 6 इंच काष्टा जो आहे काठ आपल्याला जोडून शिवून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आणि त्यानंतर आपल्याला अशा 2 ते 3 सुन्या घेऊन व्यवस्थित सेंटरच्या भागावरती जे आकारावरती हा काष्टा जो आहे तो जोडून घ्यायचा आहे. दाखवल्याप्रमाणे छोट्या आतल्या ज्या प्लेट्स आहेत त्या छोट्या राहतील, काठा एवढ्या प्लेट्स आपल्याला इथे मिळणार नाहीत. तर व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता हा भाग जो आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि 6 इंचपर्यंत भाग शिवून घ्यायचा. त्यानंतर साडीला बेल्ट अटॅच करून घ्यायचा वरच्या बाजूने, नेफापट्टी आपण ज्याला म्हणू शकतो. तर सुंदर अशी राजलक्ष्मी नववारी साडी आपली इथे तयार झालेली आहे. लग्न सराईसाठी ही साडी जी आहे आपण बनवलेली आहे. उंची आहे 38 इंच आणि सुंदर साडी जी आहे आपली इथे तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. या साडीवरचा जो ब्लाऊज आहे तो खूप सुंदर असा ब्लाऊज मी शिवलेला आहे आणि याचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी अपलोड होईल. ज्या दिवशी साडीचा व्हिडिओ अपलोड होणार आहे त्याच्या नेक्स्ट डे लगेच दुसरा व्हिडिओ अपलोड होणार आहे. त्याचबरोबर छोट्या मुलीची देखील एक साडी अपलोड होणार आहे, साडीचा व्हिडिओ. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा, चॅनल पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह.